संभाजीनगरच्या निवडणुकीत औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, ओवैसींनी औरंगजेबाची कबर उखडून हैदराबादला न्यावी, ओवैसींच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका. छगन भुजबळांच्या सभा, महायुतीच्या उमेदवारांना नकोशा, 3 टप्प्यात भुजबळांच्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच सभा, मराठा मतदारांच्या भीतीने उमेदवार सभा टाळत असल्याची चर्चा. 10 जूनला विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान, महिनाभरात शिक्षक पदवीधर मतदारांच्या बोटाला 2दा लागणार शाई. पक्ष सांभाळणं कठीण झाल्यानं पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार, फडणवीसांचा शरद पवारांना टोला, विलिनीकरणाची फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. अदानी अंबानीवरून राहुल गांधी गप्प का, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल, मोदींनी देशाची संपत्ती कुणाला दिली सांगावं, मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींचं प्रत्युत्तर. मरेन पण कमळ बाण चिन्हावर लढणार नाही, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून उद्धव ठाकरेंच्या सभांची मागणी, राहुल गांधी प्रियंका गांधींपेक्षाही मवियात उद्धव ठाकरेंच्या सभाची डिमांड. अयोध्येत 14 जून 2022 मध्ये शिंदेंनी मोदीसोबत जाण्यासाठी विनंती केली होती. संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, तर राऊतांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती. राऊतांच्या दाव्याला नरेश मस्केंचं प्रत्युत्तर. कांदा निर्यातीसाठीच्या 400 कंटेनरचा मुंबईत खोळंबा, कंटेनर खोळंबल्यानं कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची घसरण. शरद पवारांकडून प्रचार सभांचा धडाका, शहापूर आणि कल्याणमध्ये 12 मे रोजी प्रचार सभा, 17 मे रोजी भिवंडीत प्रचार सभेचं आयोजन. प्रियंका गांधींचा 10 मे रोजीचा नंदुरबार दौरा रद्द, गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी होणार होती सभा. अरविंद सावंतांचा गुजराती भाषेतून प्रचार, गुजराती भाषेतील प्रचारपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल. पंकजा मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, रविकांत राठोडांना अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची विनंती, रविकांत राठोड यांनी मदत करावी, मुंडेंचं आवाहन. पंकजा मुंडेंच्या क्लिप प्रकरणात चौकशी व्हावी, मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मागणी. धुळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले काळे झेंडे, आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापुरात मतदानावेळी व्हिडिओ करतानाची 11 प्रकरणं उघडकीस, जिल्हाधिकारी अमोल येणगेंनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश. पुण्यातील महम्मदवाडी परिसरात तुफान राडा, गंगा फ्लॉरेंटिना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून राडा. अमरावतीच्या कवडेश्वर वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई, कोणत्याही प्रकाराची नोटीस न देता कारवाई केली, वीटभट्टी मालकांचा आरोप. कराड पाटण मार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात, भरधाव ट्रकनं पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्यानं अपघात, अपघातात 10 पोलीस कर्मचारी जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.